नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. तर आपण मागच्या वेळी हे मी प्रेझेंट केली आहे स्क्रीन, ही दिसते सर्वांना? दिसतंय सर. तर मागच्या वेळी आपण थेर गाथा पाहत होतो, सुनीत थेर गाथा पाहत होतो. आणि त्यातले काही पद आपण पाहिलेले आहेत आणि काही शिल्लक राहिलेले आहेत. तर आपण थोडी धावती भेट परत करून घेऊ. तर हा सुनीत थेर जो आहे हा एका गरीब दरिद्री कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आहे. त्याचं काम म्हणजे तो स्वतः सांगतो की तो भंगी जातीमध्ये जन्माला आलेला आहे. भंगी जात जरी त्यांनी म्हटलेलं नसलं तरीही त्याच्या कामाच्या स्वरूपावरून आपल्याला लक्षात येत आहे की तो भंगी जातीमध्ये, भंगी समाजामध्ये जन्माला आलेला आहे. आणि असंच आणि तो जेव्हा भंगी जेव्हा झाडून काढत वगैरे असतो तेव्हा लोक त्याला पाहतात आणि त्याच्याकडे तुच्छतेने बघतात, त्याचा तिरस्कार करतात. अशा पद्धतीने त्याला वागणूक मिळते. परंतु एक दिवस काय होतं की तो झाडून काढत असताना त्याला बुद्ध आणि त्यांच्याबरोबर काही बुद्ध भिक्खूंचा संघ येताना दिसतो. तेव्हा तो आपल्या हातातलं टोपलं आणि झाडू बाजूला टाकतो आणि त्याच वेळेस बुद्धांची त्याच्यावर नजर पडते आणि बुद्ध थांबतात, त्याच्याचसाठी थांबतात. अ, आणि मग तो त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमन करतो. त्यांना वंदन केल्यावरती एका बाजूला उभा राहतो. तेव्हा भगवान बुद्ध आपल्या दिव्य चक्षुंनी बघतात त्याचे पूर्वकर्म वगैरे. आणि मग ते त्याला धम्म देसना देतात. आणि मग तो त्यांच्याकडे याची त्याला इतकं हे होतं, म्हणजे त्याच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की आपण आता गृहत्याग करून श्रमण धर्म स्वीकारावा. आणि मग तो तशी अ, बुद्धांकडे मागणी करतो आणि बुद्ध ही लगेच ये ही भिकू असं म्हणून त्याला संघामध्ये प्रवेश देतात. आणि पुढे संघामध्ये प्रवेश दिल्यावर तो बुद्ध शासनाचं पालन करत, बुद्धांनी दिलेल्या सगळ्या उपदेशांचं व्यवस्थित पालन करत तो विपස්සनेच्या मार्गाने अ, अरहंत होतो. आणि अरहंत झाल्यानंतर मग त्याच्या शिष्यांना एकदा आपलं पूर्वजन्मीची कहाणी, पूर्वजन्मी म्हणजे आपण पूर्वी भिक्खू होण्यापूर्वी कसे होतो आणि नंतर काय झालो याबद्दल माहिती देताना ही गाथा म्हणलेली आहे. तर ही गाथा तर ह्या गाथा म्हणताना आपण बघितलं की त्यांनी हे जे काही आपण आता बोललो ते सर्व बोलून दाखवलेलं आहे. की मी भोजन रहित अशा नीच कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि माझा व्यवसायही ही नव्हता, मी कचरा फेकणारा होतो. त्यानंतर तो पुढे सांगतोय की माझी इतर माणसांनी घृणा केली होती, परंतु मी लोकांना वंदनच करत होतो. म्हणजे तो नम्रच राहत होता. जरी त्यांनी लोक त्याचा तिरस्कार करत असले, अपमान करत असले, तरीही तो मात्र लोकांचं काही वाईट वाटून घेत नव्हता आणि तो नम्रपणे वागत होता. त्यानंतर त्यांनी सम्यक संबुद्धाला येताना पाहिलेलं आहे नगरीमध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी खटारा टोपलं आपलं बाजूला सारून त्यांना वंदन केलेलं आहे. आणि त्यांनी पाहिलंय की आपल्याला आपण वंदन करायला जातोय यासाठीच भगवान बुद्ध तिथे वाट पाहत उभे आहेत. म्हणजे एक त्याला फार मोठा मान दिलेला आहे भगवान बुद्धांनी. तो असा कचरा गोळा करणारा, त्याच्या शरीरातून वास वगैरे येतोय घाणीचा वगैरे, असा काही विचार न करता ते तिथे थांबलेत. आणि त्यानंतर त्यांनी याचना पण केली आहे भगवान बुद्धांना श्रमण होण्यासाठी. आणि ते लगेच त्याला त्यांनी उपसंपदा दिलेली आहे. मग पुढे तो लोकांना जेव्हा
हे करतो, बुद्ध वचनांची पूर्ती करून तो त्यांनी काय केलंय तर ते आपण बघू आता. हे आपण पाहिलं होतं, पण पुन्हा एकदा बघू की रतिया पठमंग यामंग पुब्ब जाती मनुस्सरी रतिया मध्यमंग यामंग दिब्ब चक्कू विसोधी धई. हे पद आपण पाहिलं होतं. रतिया म्हणजे रात्रीच्या वेळी, पठम यामंग, यामंग या अर्थाचा याचा अर्थ प्रहर असा होतोय. तर पहिल्या रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये असा त्याचा अर्थ झाला. पुब्ब जाती मनुस्सरी म्हणजे पूर्वजन्माचे स्मरण केले त्यांनी. मनुस्सरी म्हणजे स्मरण केलेले आहे. आणि पूर्वजन्माचे ह्या पूर्वजन्माच्या वगैरे गोष्टीवरून आपलं काही विषयही थोडासा बाजूला गेला होता. तर त्याबद्दल मी तुम्हाला एक याच्यामधली धम्मपदामध्ये एक गाथा आहे, ती गाथा लिहून ठेवली होती तुम्हाला सांगण्यासाठी. ती अशी आहे: अनेक जाती संसारं विंधा विसंग अनिब्बिसंग गहकारंग गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गहकारक तिठ्ठोसी पुनगेह न कहा कहसी सब्बाते फासुका भग्गा कहकूटं विसंखतं विसख विसखागतं चित्तं तन्हा खयमज्जगा. याचा थोडक्यात अर्थ असा आहे, जो गेल्या वेळेसही मी सांगितला होता, पण रेफरन्स मी देता आलेला नव्हता मला. तर रेफरन्स असा आहे, धम्मपदातली 153 आणि 154वी गाथा आहे ही. याच्यामध्ये भगवान स्वतःच्या मुखातून म्हणतायत की अनेक जाती संसार, म्हणजे या संसारामध्ये अनेक जन्म आहेत. तर हा अनेक जन्मांविषयीचा जो आपला प्रश्न होता, तो इथे निकाली निघालेला आपल्याला दिसतो. तर परत आपण आपल्या गाथेवर की पुढे काय झालेलं आहे की रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये पुनर्जन्माचे स्मरण केलेले आहेत त्यांनी. आणि रात्रीच्या मधल्या प्रहरामध्ये म्हणजे रतिया मध्यंग यामंग म्हणजे मधल्या प्रहरामध्ये दिव्य चक्षु विशोधी म्हणजे त्याची दिव्य दृष्टी ही विशुद्ध झालेली आहे, म्हणजे त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. आता ही दिव्य दृष्टी काय असते हेही आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे की दिव्य दृष्टी म्हणजे त्याला आता सर्व काही म्हणजे दुसऱ्याच्या जीवनाचं सुद्धा मागचं काय आहे ते त्याला दिसणार आहे. जसं भगवान बुद्धांनी त्याचे मागचे कर्म पाहिले, त्याप्रमाणे तोही इतरांचं सर्व काही पाहू शकतोय, पुढे भविष्यात काय घडणार आहे हे पाहू शकतोय. तर अशा प्रकारे त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे, विशुद्ध झालेली आहे त्याची. हे पद आपलं पाहायचं राहिलेलं होतं आणि इथून पुढे आपल्याला आता बघायचं आहे. रतिया पश्चिम यामे तमोखंद पदारई. रतिया म्हणजे परत तेच रात्रीच्या वेळी, आणि इथे रती म्हणजे रात्री, आणि मग त्याला व्याकरण लागून तिथे व्याकरणाची विभक्ती लागून तिथे त्याचं रूप बदललेलं आहे आणि ते रात्रीच्या वेळी असं झालं, रात्रीच्या असं झालेलं आहे. पश्चिमे म्हणजे शेवटच्या, आणि यामे म्हणजे प्रहरामध्ये, जसं आपण आधी पण बघितलं. तमोखंद, तमोखंद म्हणजे काय? अंधारकार म्हणजे अविद्या, अविद्या रूपी. खंड म्हणजे रूपी, आणि तमो म्हणजे अंधार किंवा अविद्या असं म्हणता येईल. आणि पदालयीन म्हणजे नष्ट झाला, हा भूतकाळामधलं रूप. तर याचा अर्थ असं झालेला आहे की रात्रीच्या शेवटच्या प्रहरात अविद्यारूपी अंधकाराचा समूहाचा संपूर्ण नाश मी केला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग हे सगळं केल्यावर काय झालंय बघा. हे सर्व केल्यानंतर म्हणजे एक वेळ अशी होती की माणसं त्याच्या जवळ येत नव्हती, त्याचा तिरस्कार करत होते, त्याच्या अंगाला वास येत होता, तो झाडून काढत होता, त्यामुळे तो एकदम नीच जातीचा आहे म्हणून त्याच्या जवळ कोणी येत नव्हतं. पण इथे बघा, आता त्यांनी जेव्हा
श्रमण धर्म स्वीकारला, तो बुद्धांच्या संघामध्ये गेला आणि तिथे त्याने भरपूर तपश्चर्या करून त्याने काय केलेलं आहे पुढे की अर्हत पद प्राप्त केलं. आणि त्यावेळेस मग काय होतंय की ततो रत्या विवसाने, ततो म्हणजे तेव्हा, रत्या म्हणजे परत रात्र, रतीचंच त्यांनी रूपांतर केलेलं आहे. रत्या म्हणजे रात्र आणि विवसाने म्हणजे विवश झाली, हे एक अलंकारिक असं रूप दिलेलं आहे. म्हणजे आता ही गाथा आहे, कविता आहे, त्यामुळे असे शब्द त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. तर सूर्य उग सूर्यस्स उगमनं असा त्याची फोड होते. तर त्याचा अर्थ आहे सूर्याच्या उगवताच. परत पती हे काहीतरी त्याचा उपसर्ग म्हणतो, अशा पद्धतीचं ते लागलेलं आहे काहीतरी. तर हे बऱ्याच ठिकाणी लागलेलं आहे असं. सूर्यस्स उगमनं असं जिथे जिथे पद आलेलं आहे तिथे तिथे हे पती शब्द लागलेला आहे. त्याचा अर्थ काय तुम्हालाही कळलेला नाही. तर पुढे बघा, इंदो म्हणजे इंद्र, जो देवांचा राजा आहे तो इंद्र. आणि ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा. च म्हणजे आणि, म्हणजे इंद्र आणि ब्रह्मा असं त्याचा अर्थ झाला. च हे आणीसाठी वापरले जातं. आगंतवा म्हणजे येऊन, आगच्छती म्हणजे येतो, आणि आगंतवा म्हणजे येऊन, हे पूर्वकालिक असं पद आहे, शब्द आहे. मग म्हणजे मला, नमस्सिन्सु म्हणजे त्यांनी नमस्कार केला, वंदना केली. आणि पय्यंजली, परत पुढे पय्यंजली म्हणजे काय, हात जोडून. अंजली म्हणजे हात, आणि पयंजली या शब्दाचा अर्थ होतो हात जोडून. म्हणजे बघा की तेव्हा रात्र संपायला आली असताना आणि सूर्योदय होताच इंद्र आणि ब्रह्म हे स्वतः तिथे आलेत आणि हात जोडून त्यांनी त्यांना वंदन केलेलं आहे. जेव्हा त्यांनी अर्हत पद प्राप्त केलेलं आहे, त्यांना जे आपण बघितलं इथे की त्यांना हे प्राप्त, दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे आणि मग पुढे ते अर्हत झालेले आहेत. त्यानंतर इंद्र आणि ब्रह्म स्वतः येऊन त्यांना वंदन करतात आणि पुढे ते काय म्हणतात बघा, नमो ते पुरी साजय, नमो ते पुरीसुत्तम. पुरी साजय म्हणजे काय, तर नमो म्हणजे नमस्कार, ते म्हणजे तुम्हाला, ते तच रूप केलेलं आहे तुम्हाला. पुरीस आजन्य म्हणजे, पुरीस म्हणजे पुरुष आणि आजन्य म्हणजे श्रेष्ठ असा त्याचा अर्थ आहे. आणि पुरीस उत्तम, पुरीस उत्तम म्हणजे पुरुषोत्तम. यस्स ते आसवा खिणा, आसवा म्हणजे आश्रव आपले, आणि खिणा म्हणजे क्षीण. दक्षिणेय म्हणजे दक्षिणा देण्यास योग्य असं. मारिस म्हणजे जे महोदय वगैरे सर म्हणतो आपण, महोदय म्हणतो किंवा श्रीयुत म्हणतो, अशा अर्थाने ते मरीस आलेलं आहे. तर ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ आपण असा लिहू शकतो की श्रेष्ठ पुरुषा तुम्हाला नमस्कार असो, उत्तम पुरुषा तुम्हाला नमस्कार असो, तुमचे आश्रव क्षीण झालेले आहेत, हे श्रेष्ठा तुम्ही दक्षिणा देण्यास योग्य आहात. म्हणजे जे आर्य पुरुष असतात ते दक्षिणा देण्यास जास्त योग्य असतात असं भगवान बुद्ध सुद्धा म्हणतात. की जेव्हा आपण दान करतो तेव्हा ते दान कोणाला देतोय त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. बुद्धाला जेव्हा आपण दान देतो तेव्हा त्याचं फळ जास्त मिळतं, एखाद्या अरहंताला देतो त्यावेळेस त्याचं फळ जास्त मिळतं. आणि अशा प्रकारे आर्य पुरुष म्हणजे जे स्वतःपन्न आणि त्याच्या पुढे जे आहेत, जे 8 पुरुष आहेत टोटल, तर त्यांना आर्य पुरुष म्हणतो आपण. आणि त्यांना दान देणं म्हणजे हे सर्वोत्तम गोष्ट आहे असं, आणि ते दानास पात्र व्यक्ती आहे असं म्हणलं जातं. तर आता तुम्ही दानास दक्षिणा देण्यास पात्र झालेला आहात, योग्य झालेला आहात, योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढची गाथा बघूया आपण.
ततो दिस्वानं मग सत्ता देवसंग पुरखतंग. ततो म्हणजे तेव्हा, दिस्वानं म्हणजे पाहून, मग सत्ता मला शास्त्याने. आता शास्ता म्हणजेच बुद्ध. आपण बुद्धाला शास्ता पण म्हणतो, सत्ता म्हणतात. देवसंग. आता हा संघ शब्द बघा कसा लिहिलेला आहे. संघ हा ड सारखा एक जो आहे आणि त्याला टिंब देतात, त्याला अंग असा उच्चार केला जातो, अंग. तर तो जोडून मग तिथे घ जोडलेला आहे. अशा प्रकारे देवसंघ असा शब्द लिहिलेला आहे तो. तर देवसंघ म्हणजे देवांचा समूह, देवांचा संघ. आणि पूरक खतंग म्हणजे वेढलेला. सीतंग म्हणजे स्मित केलं त्यांनी, स्मित करणे. पातू करित्वानं म्हणजे करून. आता पातू हा उपसर्ग लागलेला आहे, करित्वानं हा मूळ शब्द आहे, करती. तर म्हणजे करून असा त्याचा अर्थ आहे. आणि इमं इमम अथंग म्हणजे असे, अशा अर्थाने. इमम म्हणजे अशा आणि अथंग म्हणजे अर्थाने. तर इमम अथंग. पुढे आहे अभासत. अभासत म्हणजे काय, म्हणणे किंवा बोलणे असा त्याचा अर्थ आहे. तर ततो दिस्वानं, तसो दिस्वान मग सत्था देवसंग पुरखतं सीतं पातु करित्वानं इमत्थं अभासत. म्हणजे तेव्हा भगवान बुद्धाने मला देवांच्या समूहाने वेढलेला पाहून किंचित स्मित करून अशा प्रकारे म्हटलं. आता काय म्हटलं? तपेन ब्रह्मचर्येन संयमेन दमेन च एतेन ब्राह्मणो होती एतं ब्राह्मणोत्तमं. म्हणजे काय? तपेन म्हणजे तपश्चर्येने, ब्रह्मचर्याने म्हणजे ब्रह्मचर्याने, संयमेन म्हणजे संयमाने, दमेन म्हणजे दमाने, एतेन म्हणजे याने असा हा ब्राह्मण. सर हो लिहायचं हो. का? काय लिहायचं नाही का? लिहिलं तरी चालेल, किंवा मी रेकॉर्डिंग देईलच तेव्हाही लिहून घेऊ शकता. आताही लिहायचं तर लिहू शकता. हो सर, आत्ताच लिहायचं. रेकॉर्डिंग मध्ये नसतं लिहिलेलं सर, हेच रेकॉर्डिंग मी केलेलं देणार येत आहे. नाही सर. हे जे समोर दिसतं आहे हे असंच ते असं आम्ही रेकॉर्ड लिहून होऊन घेतो जाईल. सर. हो सर, लिहून घेतलं तर कसं लक्षात राहते सर आमच्या. चालेल मग आधीचे. बरं ठीक आहे, घ्या लिहून इथून पुढे. सुरुवातीपासूनच लिहायला लागेल सर. हा, मग मी म्हणूनच म्हणतोय की मागच्या वेळेस मी एक पीडीएफ पाठवली मी होती. स्क्रीनशॉट काढलं हो. असतं. मागच्या वेळेस एक पीडीएफ पाठवली होती मी, आणि यावेळेस मी रेकॉर्डिंग टाकणारच आहे. नाही सर, हे 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 कसं आम्हाला आम्ही तुम्हाला कुठेच विचारू शकतो सर. हा हा. सर रेकॉर्डिंग मध्ये ना फार अस्पष्ट दिसतात वाक्य. हो. हो का? आणि ते फरक पडते सर, म्हणजे ते शिकवल्यासारखं वाटत नाही, ते वेगळंच वाटतं. बरं ठीक आहे, मी ना थोड्या स्लाइड, 2-3 स्लाइड मागे जातो, मग ते तुम्ही लिहून घ्या. हो सर. हो सर. हो सर. थँक्यू. हे बघा, मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला मागच्या वेळेस मी पीडीएफ पाठवलेली आहे. शेवटच्या इथपर्यंत पीडीएफ पाठवलेली आहे सर्व. हा सर, पीडीएफ पाठवली त्याच्यात एकदम क्लिअर होऊन जाईल पीडीएफ मध्ये. हा, मागच्या वेळेस मी पाठवलेली, इथपर्यंत Yes. पाठवलेली आहे. हो, मागच्या वेळेस पाठवली होती तिचं चांगली होती. त्याच्यात सगळे शब्दाचे अर्थ आले त्याच्यात. आलेले. हो. ही पीडीएफ सुद्धा सर नंतर पाठवली तर चालेल ना मग? नंतर पाठवा. काय म्हणताय? हा, ही पीडीएफ नंतर पाठवली तर चालेल, निवांत लिहिता येईल सर. पीडीएफ फक्त पाठवा सर, आणि नंतर तुमचं कंटिन्यू सुरू केलं तर चालेल असं मला वाटतं. चालेल, तसंही करू शकतो आपण. लिखाणामध्ये इथे बराच वेळ जाईल ना सर? हो, वेळ बरोबर. वेळ जरी गेला तरी पण कसं लक्षात राहते, आणि आज विचारू शकतो आपण सरांना.
बरं ठीक आहे, लिहून घ्या तुम्ही, मी थांबतो तसं. हा. तुम्ही जेव्हा व्याकरण शिकायला घ्याल, विभक्तीचे प्रत्यय शिकाल किंवा तेव्हा हे हे जे शब्द कसे तयार झालेले आहेत हे तुमच्या लक्षात येतील. की रतिया झालं, पश्चिमे झालं, यामे झालं, हे शब्द कसे तयार झालेले आहेत हे त्यावेळेस लक्षात येईल. आणि मग हे प्रत्यय जसे लागले त्यानुसार त्या शब्दाचा अर्थ कसा बदललेला आहे ते लक्षात येईल त्यावेळेस. आता फक्त आहे तसं लिहून घ्या. आता व्याकरणाचा फारसा विचार न करता लिहून घ्या. पुढे जाऊया. एक मिनिट फक्त मागे घ्या ना. हा ठीक आहे सर, घ्या पुढे. सर हो हो सर हो बोला. हे नमः आहे ना? नमः आहे ना? कोणतं? हा, नमस्सिंसू, बरोबर. नमः हो हा, ते इमसू लागलाय का भूतकाळातला प्रत्यय? हो हो. पण तो पूर्ण शब्द काय नम आहे का नमस्काम आहे? नमस्ते. मूळ अनेक धातू अनेक काय त्याचा? वचन ना सर, अनेक वचन येतं ते भूतकाळातलं अनेक वचन. हा, इंसू इंसू लागलेला आहे ना पुढे, तर नम नमस्स असा शब्द येतोय तो. अविनाश सर, रेकॉर्डिंग चालू केलंय ना? हो, रेकॉर्डिंग चालू केलेली आहे. बर बर. सर ते हात जोडूनच्या अलीकडे काय आहे बरं? ते अं, अक्षर मला कळत नाहीये. पंजली, हे वरती आहे ना शब्द आलेला 10च्या बाजूला बघा. पंजली, तो आहे ना प. म्हणजे ओके ओके. एक मिनिट हा. हा, पंजली, तो न्य जो असतो तो अर्धा आहे आणि तो ज ला जोडलेला आहे. ओके सर, थँक्यू. शब्द काढून दाखवू का तुम्हाला? नाही, ठीक आहे सर.
तर पंजनी ली दीर्घ आहे की लघु असेल? दीर्घ आहे, दीर्घ आहे ती. पुस्तकामध्ये काही शब्द प्रिंट करताना चुकलेले आहेत, म्हणजे टायपिंग चुकलेली आहे. इथं जे मी सर आवाज येत नाही सर. आवाज येत नाही. इंटरनेट चेक येतोय येतोय. येतोय सर, येतोय. सर आवाज येत तू नाही. तुमचं माईक चेक इंटरनेट करा चेक तुम्ही. येतोय करा. येतोय. आवाज येतोय. येतोय आवाज सर. आवाज नाहीये आमच्याकडे. तुमच्याकडे इंटरनेटची काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही, आवाज येतच नाही, त्यांना मी सांगूनही उपयोग नाही. पुढे जाऊया का? ओके सर, पुढे यायला हरकत नाही. हे पुरीचा जन्य म्हणजे न्य ला न्य जोडलेला आहे. अर्धा न्य त्याला न्य जोडलेला आहे. सर, हो, हा यस्य हा संबंधवाचक नाहीये का? यस्य ते व्याकरणाचं आहे ना, जेव्हा शिकवलं जाईल ना तेव्हा ते व्यवस्थित समजेल. आता व्याकरणाचा विचारच करू नका तुम्ही. नाही नाही, पण तो संबंधवाचक यो मधला आहे का? जो म्हणजे नाही, ते यस्सचा अर्थ आहे ना मलाही समजला नाहीये, त्यामुळे मी सोडून दिलेला यस्य आहे. चतुर्थी किंवा छट्टी लागली आहे. चतुर्थी किंवा छट्टी लागते जेव्हा असं यो यो यस्स, यो म्हणजे जो. परंतु इथे यस्सचा अर्थच मला समजलेला नाही. सर यो असतं तर यस झाला असेल तिथं. हॅलो किंवा सो हॅलो असतं. हॅलो. हा सर बोला हा ना. सर. हा बोलू का मी थोडं? हो बोला ना सर. हो सर. हा यस्स जो आहे ना, हा संबंध दर्शक सर्वनाम जो आहे ना य, त्यापासून छट्टी त्याला डबल स लागलेला आहे. यस्स म्हणजे ज्याचा. ज्याचा. त्याला आपल्या हो मराठीमधून हा सर, ज्याचा, तेच विचारत होतो ज्याची मी, संबंधवाचक लागला. किंवा ज्याचे असा तो अर्थ होतो. म्हणजे यस्स ते आसवा क्षीण म्हणजे ज्याचे आश्रव क्षीण झालेले आहे, असा त्याचा अर्थ आहे यस्स. सर्वनाम आहे य. आश्रम मराठीत आश्रवचा अर्थ अर्थ काय? दिलाय सर, तुमचे आश्रव क्षीण झाले आहेत. हा दिलेला आहे ना. तुमचे नाही, यस्स ज्यांचे म्हणजे अश्रव आहेत ज्याचे ना, ज्याचे 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 अश्रव. असायला हा, पाहिजे. ज्याचे. हा सर, मी तेच विचारत होतो, यस्सचं रिलेटिव्ह हा प्रोनाउन हा आहे का हा संबंधवाचक. थँक्यू सर, हा. थँक्यू. ओके वेलकम. पुढे चालूया का? एक मिनिट सर, एक मिनिट, येस सर. एक मिनिट थांबा सर.
सर तरी पण याची PDF पाठवा तुम्ही सर नंतर. हॅलो. हो चालेल ठीक आहे. हा PDF पाठवा सर, कारण सगळेच जण लिहितात असं नाहीये सर. काही जण अटेंड असतात, काही जण नाहीये क्लासला जॉईन, ऍबसेंट आहेत. सगळ्यांनाच मिळेल PDF. हो सर बरोबर. प्रत्येकाने जर स्क्रीनशॉट काढला तर आपल्याला इथं योग्य बघता येईल. हॅलो सर, इतकं प्रत्येकाने बारीक दिसत नाही सर PDF पाठवाच, कारण इतकं बारीक नाही अक्षर दिसत. सर याच्यामध्ये वेळ पण जातोय, तेच मी सांगते. PDF पाठवली ना निवांत घरी आपल्या सवडीने लिहिता येतं. इथे बारीक अक्षर आहे ना, इतकं नाही मला दिसत ना PDF त्याच्यामध्ये. मध्ये क्लिअर दिसतं सर. व्याकरण चुकत नाही, कारण ते शब्द असं पटकन बारीक अक्षरात काही जणांना दिसत पण नाही. आणि त्यांना झूम करून पण बघता येत नाही बऱ्याच जणांना. बऱ्याच लोकांना अजून झूम करून बघता आल्यामुळे बऱ्याच जणांना ते बारीक दिसतं. ऍक्च्युली झूम करून बघितलं तर ते दिसतं मोठे अक्षर, पण सगळ्यांना जमत नाही सर. तर PDF ते बघू शकतात ना. स्क्रीनशॉट काढल्यानंतर कधीही पाहता येते, वेळ भरपूर चाललाय. बरोबर हेच मला सांगायचंय सर, वेळ खूप जातो याच्यामध्ये. हो ठीक आहे सर, PDFच पाठवा बेटर. चालेल ठीक आहे. याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा PDFच आता बघता येईल. PDF मध्ये जर यस्सचं कळलं असतं का, विचारल्याशिवाय नाही होणार ना ते. तसं स्टेप बाय स्टेपच जाऊन कळणार ना. PDF थ्रू तर करायचं, तर नोट्स पण आहेत ना समोर, त्यात काय एवढं. हॅलो, मी एक सगळ्यांना हॅलो गायकवाड सर, हो एक बोला. मिनिट हा. मी सर्वांना सूचित करू इच्छितो की सर रेकॉर्डिंग पाठवणार आहे. आपण जे काही आता बोलतो आहोत ते रेकॉर्डिंग पण तुम्हाला समजणारच आहे किंवा ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर PDF फाईल जी आहे ती पण तुम्हाला मिळणारच आहे. राहिला विषय फक्त ते बारीक आणि मोठं करून बघण्याचा. तर फक्त स्क्रीनवरती आपण 2 बोटांनी जर स्क्रीन असा मोठा केला तर सगळे शब्द मोठे मोठे सुद्धा दिसतात. तुमच्या कडून तुमचा थोडाफार तरी प्रयत्न झाला पाहिजे. ही जी पद्धत आहे ही ऍक्च्युली गायकवाड सरांनी इतकं छान तुम्हाला ह्या PPT करून दिलेल्या आहेत. ह्या PPT वरनं ते तुम्हाला लेक्चर देत आहेत. तुम्ही हे लिहून घेण्याच्या याच्यामध्ये तुम्ही वेळ घालवताय. तुम्हाला रेकॉर्डिंग आणि हे PDF दोघंही पाठवले बरोबर सर, जातील. वेळ जातो. तो तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या निवांत वेळामध्ये पाहिजे ते तितका 1 तास 2 तास तुम्हाला जेव्हा लिहायचं असेल ते लिहू शकता, ऐकायचं असेल ते ऐकू शकता. आणि जे पण आता आपण बोलले जाणार आहोत ना ते पण रेकॉर्डिंग तुम्हाला कळणार आहे, म्हणजे प्रश्न उत्तर वगैरे ते. तर प्लीज, म्हणजे जे आपण टीचर शिकवतायत ना गायकवाड सर, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते त्यांना थांबून लिहून घेण्याच्या याच्यामध्ये पडू नका. त्यांना ते कंटिन्युटी मध्ये शिकवू द्या. त्यांना ते तुम्हाला सांगतील ते की काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं. आणि जर समजा नाही लिहायचं असेल तर तुम्ही उद्या 1 तासाच्या ऐवजी 2 तास 3 तास तुम्ही ते प्रत्येक वेळेस ओपन करून किंवा मोठं झूम करून तुम्ही ते लिहू शकता. ओके गायकवाड सर, प्लीज यू स्टार्ट युअर लेक्चर. हो सर, थँक्यू सर. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही अडचण असेल ना, तुम्ही ती ग्रुपवरती टाकू शकता आणि ते प्रश्न तुमचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आपण इथपर्यंत स्लाइड्स बघितल्या होत्या की भगवान बुद्धाने सर ऐकू येत नाही काही. तुम्ही तुमचं इंटरनेट चेक करा. इंटरनेट चेक सर करा. प्लीज कंटिन्यू करा सर. हो. तर ही इथपर्यंत आपण स्लाइड बघितलेली आहे की भगवान बुद्धाने त्याला बघितलं की देवांच्या समूहाने तो वेढलेला आहे. तेव्हा सर ऐकू नाही येत आहे. स्मित करून अशा प्रकारे म्हणतात. सर बाकीच्यांना ऐकू येत ऐकायला येत आहे नाहीये ना? सर. हा, आम्हाला ऐकू येत आहे सर. येस सर, येस सर, येतोय. ऐकू येतंय सर. तर
तपेन ब्रह्मचर्येन संयमेन दमेन च, म्हणजे तपश्चर्याने, ब्रह्मचर्याने, संयमाने आणि दमाने, असा त्याचा अर्थ आहे. एतेन ब्राह्मणो होती, म्हणजे असा ब्राह्मण होतो, सर्वश्रेष्ठ असा ब्राह्मण होतो. ब्राह्मण उत्तमंती म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ असा ब्राह्मण समजला जातो. म्हणजे जो तपश्चर्याने, ब्रह्मचर्याने आणि संयमाने आणि दयामाने असा युक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ ब्राह्मण असं समजला जातो, असं भगवान बुद्ध म्हणतात. म्हणजे ब्राह्मणाची डेफिनेशन त्यांनी केलेली आहे. आता हे इथे आपली सुनीत थेर गाथा संपलेली आहे आणि आता आपण थेरी गाथेला सुरुवात करणार आहोत. तर ही जी थेर गाथा संपली आहे, ह्या थेर आणि थेरी गाथेच्या धड्याच्या खाली जे प्रश्न उत्तर आहेत त्याच्यामध्ये धम्मपदाचे पण आहेत. तुम्ही धम्मपदाचं जे काय आहे ते स्वतंत्रपणे लिहायचं आहे आणि स्वतंत्रपणे अपलोड करायचं आहे. आणि हे थेर आणि थेरी गाथेच्या खाली जे प्रश्न असतील ते स्वतंत्रपणे लिहून ते दुसऱ्या ठिकाणी परत अपलोड करायचे. ते तुम्हाला क्लासरूममध्ये कसं अपलोड करायचं आणि कुठे अपलोड करायचं हे मागे मी सांगितलेलंच आहे. तर आता आपण पुन्हा थेरी बघूया की ही पुन्हा थेरी काय आहे. तर पुन्हा थेरी हिचा जन्म श्रावस्तीमध्ये झाला होता आणि हिची फार छान कहाणी आहे की हा श्रावस्तीचा जो अनाथ पिंडक आहे, की आपल्याला माहिती आहे की जेतवंत याने भगवान बुद्धांना दानात दिलेलं होतं, असं तो अनाथ पिंडक याच्या घरी असलेल्या एका दासीची ही मुलगी आहे. तर एक दिवस काय झालं की पाण्याने स्नान केल्याने शुद्धी होती असे मानणारा जो ब्राह्मण होता, आणि असं आपणही पाहतो की गंगेमध्ये जाऊन डुबकी मारतात. आपल्या इथे पंचवटीला नाशिकला येऊनही गोदावरी नदीमध्ये डुबकी मारतात. त्र्यंबकेश्वरला आंघोळ केली जाते. याने काय की आपलं जे काही पाप वगैरे असेल ते त्याच्यापासून मुक्ती मिळेल असा एक भ्रम असतो, असा एक अपप्रचार असतो आणि लोकांचा तसा भ्रम असतो आणि म्हणून तसं ते करत असतात. तर असंच करणाऱ्या एका ब्राह्मणाला तिने बघितलं आणि मग तिने त्याला उपदेश केला की अशा प्रकारे काही त्याचं शुद्धी होणार नाहीये. आणि तिने जे त्याला पटवून दिलेलं आहे ते पटवलेलं त्याला समजलं. तो सोथिय नावाचा ब्राह्मण होता, त्याला ते समजलं आणि मग तो विशुद्धीच्या मार्गाकडे वळाला, म्हणजे बुद्धाच्या धम्माकडे वळाला आणि तो बुद्धाच्या शासनाप्रमाणे प्रविष्ट होऊन मग तो त्याप्रमाणे वागणूक करायला लागला, हे सगळं सोडून देऊन. तर हे सर्व अनाथ पिंडकाने पाहिलं आणि त्याला तिच्याबद्दल खूप श्रद्धा वाटायला लागली की तिने एका व्यक्तीला कशा प्रकारे गोष्टींपासून, म्हणजे एका वाईट गोष्टींपासून दूर करून त्याला चांगल्या धर्माकडे वळवलेलं आहे. म्हणून त्याने काय केलं, तिला दास्यातून मुक्त केलं. आणि काही दिवसांनी मग तिने काय केलंय की अनाथ पिंडकाच्या परवानगीने भिकुणी संघामध्ये प्रवेश केलेला आहे. आता इथे बघा की भगवान बुद्धांनी आपले काही संघादेश दिलेले आहेत, म्हणजे संघामध्ये राहण्यासाठी तिथले वागण्याचे वगैरे काही नियम बनवलेले आहेत. तर तसाच एक नियम आहे की भिकुणी संघामध्ये प्रवेश करताना त्या स्त्रीला तिच्या घरातल्या व्यक्तींची परवानगी घ्यावी लागते. तिच्या वडिलांची, पतीची किंवा घरातला कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल त्याची परवानगी घ्यावी लागते, तरच तिला भिकुणी संघामध्ये प्रवेश करता येतो. तर ही गोष्ट इथे पण आपल्याला दिसते की हिला देखील परवानगी घ्यावी लागली आणि ती परवानगी घेऊन भिकुणी संघामध्ये प्रविष्ट झालेली आहे. आणि नंतर पुढे तिने सिंहनाथ सुत्ताचा उपदेश ऐकला आणि मग ती श्रोतापन्न झाली आणि पुढे ध्यान साधना करत लवकरच ती अर्हत पद प्राप्त केलं तिने. आणि मग नंतर अर्हत पद प्राप्त केल्यानंतर, ज्याप्रमाणे आपण सुनीत थेराचं बघितलं की त्यांनीही अर्हत पद प्राप्त केल्यानंतर आपले जे बरोबरचे जे भिक्खू होते किंवा आपले जे शिष्य भिक्खू होते
त्यांना आपला पूर्वानुभव सांगितला. त्याचप्रमाणे इथे देखील हिने पूर्वी जे काही घडलेलं आहे ती गाथा तिने आपल्या इतर भिकुणींना सांगितलेली आहे. आता या ठिकाणी आहे ना, ही एक कथा झाली, परंतु आणखीन एक कथा सांगितली जाते. आपले जे बुद्ध घोष आहेत त्यांनी आणखीन एक गोष्ट हिच्याबद्दल सांगितलेली, की पूर्वजन्मामध्ये म्हणजे पूर्वी कुठल्या तरी जन्मामध्ये विपस्सी बुद्धाच्या काळामध्ये ती जेव्हा जन्म झाला होता तेव्हा तिने 3 पिटकांचा अभ्यास केलेला होता. म्हणजे त्यावेळेही दुसऱ्या पूर्वीच्या बुद्धांच्या काळात सुद्धा त्रिपिटक होतं. त्यावेळेस त्या बुद्धाने जे काही शिकवण दिलेली असेल त्याचंही असं 3 भागांमध्ये विभाजन करून मग ते त्रिपिटकं निर्माण केलेली होती आणि त्या त्रिपिटकांचा तिने अभ्यास केलेला होता आणि ते चांगले प्रतिष्ठित धर्मोपदेशक झालेली होती. परंतु आणि त्याचप्रमाणे इतर 5 बुद्धांच्या काळात सुद्धा तिने असंच केलेलं होतं. सिखी बुद्धाच्या काळात, वेसभू बुद्धाच्या काळात, कुकुसंद बुद्धाच्या काळात, कोनागमन बुद्धाच्या काळात आणि कस्सप बुद्धाच्या काळात, अशा 5 एकूण 6 बुद्धांच्या काळामध्ये तिने त्रिपिटकांचा अभ्यास केलेला होता आणि ती चांगली प्रतिष्ठित धर्मोपदेशक होती. पण तिच्या मनामध्ये खूप अभिमान असल्यामुळे काय झालं, तिचं आहे ना, तिचे जे डिफाईलमेंट आहे, तिचे संस्कार जे आहेत ते नष्ट करू शकलेली नव्हती आणि म्हणून तिने अर्हतपद कधीही प्राप्त करू शकली नव्हती किंवा ती स्वतःपन्नही कधी झाली नव्हती. तर अशी तिच्याबद्दल गोष्ट सांगितलेली आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट अशी सांगितलेली आहे की एकदा काय झालं की अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये बुद्ध राहत असताना नंतर त्यांनी एकदा ठरवलं की मला दुसरीकडे जायचं आहे आणि त्यांनी अनाथपिंडकाला सांगितलं की आता मी दुसरीकडे चाललोय म्हणून. तेव्हा अनाथपिंडकाला फार दुःख झालं. त्यांनी विनवणी केली बुद्धांना की नाही तुम्ही जाऊ नका म्हणून, पण बुद्धांनी ऐकलं नाही, मला जायचंच आहे म्हणून, आता दुसऱ्या ठिकाणी जायचंच आहे म्हणून. मग तो फार दुःखी झालेला पाहून ही जी पुन्हा होती ही दासीची मुलगी होती आणि तिने ते पाहिलं की आपला मालक फार दुःखी झालेला आहे आणि मग त्याने त्याचं कारण जाणून घेतलं की का दुःखी झालेले आहे. मग तेव्हा तिच्या लक्षात आलं की भगवान बुद्धांच्या जाण्यामुळे त्यांना दुःख झालेलं आहे. मग तिने असं ठरवलं की मी आता भगवान बुद्धांना थांबवेल आणि मग ती भगवान बुद्धांकडे गेली आणि तिने याचना केली थांबण्याची, परंतु भगवान बुद्ध थांबायला काही तयार नव्हते. तेव्हा तिने भगवान बुद्धांना सांगितलं की तुम्ही जर थांबलात तर मी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करेन. मग त्यावेळेस भगवान बुद्धांनी थांबण्याचं मान्य केलं आणि ते थांबले. मग त्यामुळे आनंदित होऊन अनाथपिंडकाने तिला दास्यातून मुक्त केले. अशी ही एक कथा सांगितली जाते आणि दास्यातून मुक्त केल्यावर तिला दत्तक मुलगी म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि म्हणूनच नंतर जेव्हा ती भिकुणी संघामध्ये प्रवेश करायचा असताना त्याची परवानगी तिला घ्यावी लागलेली आहे असं आपल्याला बुद्धघोष म्हणतात. तर अशा अनेक कथा तिच्याबद्दल सांगितल्या जातात. तर आता आपण हा जो ब्राह्मणाबरोबर जो तिचा संवाद झालेला होता तो संवाद गाथेच्या स्वरूपामध्ये इथे आपल्याला अभ्यासाला आलेला आहे. तर आता तो आपण बघूया. उदहारी अहं सीते सदा उदकमोतारीं अय्यानं दंड भयभीता वाचा दोष भयट्टिता. म्हणजे उदहारक म्हणजे काय, पाणी आणणारा असा ह्या शब्दाचा अर्थ आहे. आणि अहं म्हणजे मी, शीत म्हणजे थंड, सदा म्हणजे नेहमी सतत, उदकमोत्तरिंग म्हणजे उदक म्हणजे पाणी आणि ओतरिंग म्हणजे उतरणे, ओतरिंग म्हणजे उतरणे, तर पाण्यात उतरणे. अय्य म्हणजे ना मालक किंवा स्वामी असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर दंड भयभीत,
दंड भयभीत म्हणजे काय? दंडाची भीती असणे. वाचा म्हणजे शब्द, दोष म्हणजे राग, आणि भय अट्टित म्हणजे भीतीने त्रस्त. अट्टित म्हणजे त्रस्त. भय अट्टित म्हणजे भीतीने त्रस्त. तर त्याचं ह्या वाक्याचा असा पुस्तकामध्ये आपण अर्थ दिलेला आहे. मी पाणी भरणारी होते. म्हणजे आता इथे वाक्य जसं आलेलं आहे ते सरळ सरळ आहे, आणि जे ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलेलं आहे ते आपण तिथे टाकलेलं आहे की असं असायला पाहिजे ते. मी पूर्वी पाणी भरणारी होते. आता होते म्हणजे पूर्वी असणार. तर मी पाणी भरणारी होते. मालकांच्या दंडाच्या भीतीने आणि त्यांच्या रागेट शब्दाच्या भीतीने त्रस्त होऊन मी सतत थंड पाण्यात उतरत असे. कस्स ब्राह्मण त्वं भीतो सदा उदकमोतरी वेदमानेहि गत्तेहि शीतं वेदयसे भुसं. म्हणजे कस्स म्हणजे क शब्दापासून तो कस्स झालेला आहे. म्हणजे कोण, कोणाच्या. कोणाच्या. त्वंग म्हणजे तू. उदक उतरी हा शब्द मागे पण बघितला. त्यापुढे वेधमानेही, वेधमान म्हणजे थरथरणे, कापणे, आणि त्याला एही हा प्रत्यय लागलेला आहे. वेदमान म्हणजे थरथरणे, कापणे. आणि गत्तेही म्हणजे शरीराने. गत्त म्हणजे शरीर, गत्तेही म्हणजे शरीराने. वेद म्हणजे ज्ञान, आणि अयस म्हणजे वाईट प्रतिष्ठा. भूसंग म्हणजे अत्यंत किंवा वारंवार अशा अर्थाने. तर हे ब्राह्मणा, तू कोणाच्या भीतीने सतत पाण्यात उतरतोस आणि थंडीने कुडकुडणाऱ्या शरीराने थंडीचा अनुभव घेतोस? म्हणजे मी तर मालकाच्या रागीट स्वभावामुळे किंवा मालक काही बोलतील या भीतीने पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये उतरते. पण हे ब्राह्मणा, तू कोणाच्या भीतीने सतत पाण्यात उतरतोस आणि थंडीने कुडकुडणाऱ्या शरीराने थंडीचा अनुभव घेतोस, असं ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो, जानंती वतमंग भोवती पुण्यके परिपुच्छसी करोंत कुशलं कम्मं रुंधंतं कथ पापकं. म्हणजे जानंती म्हणजे जाणणे, म्हणजे जाणून सुद्धा, जाणून. तर जानती म्हणजे जाणणे. व्रत म्हणजे व्रत किंवा धार्मिक पालन करतो ना आपण, व्रत केलं, हे केलं, उपास तापास हे ते, असं जे धार्मिक पालन करतो धर्मामध्ये जे जे सांगितलेलं असतं त्याचं, तर ते व्रत तेच व्रत आहे अशा पद्धतीने. भोवती म्हणजे भो असं म्हणतो ना, काय भो असं झालं, तसं तसं ते संबोधन केलेलं आहे. भोवती. परिपुच्छसी, परिपुच्छसी म्हणजे पुन्हा तो उपसर्ग लागलेला आहे. आणि पुच्छसी म्हणजे विचारले, हा परत भूतकाळात आलेला आहे. पुच्छसी विचारले, चौकशी केली. करोंत हे करोती मूळ जो शब्द आहे की म्हणजे करणे, तर इथे करोंत म्हणजे करण्यासाठी. रुंधंत म्हणजे रुंधंती या असा शब्द आहे, तर ते रुंधंत म्हणजे नष्ट करण्यासाठी, प्रतिबंध करणे. रुंधती म्हणजे नष्ट करणे, प्रतिबंध करणे. कत पापकं म्हणजे पापकर्म, केलेले पापकर्म. कतंग म्हणजे केलेले, आणि पापकं म्हणजे पापकर्म, पाप, केलेले पाप. मग ह्याचा अर्थ आहे की हे पुंडलिका, जाणत असून सुद्धा तू मला विचारतेस, कुशल कर्म करण्यासाठी व घडलेले पापकर्म नष्ट करण्यासाठी मी हे पुण्यकर्म करतो, असं तो तिला उत्तर देतो. योच उड्डो दहरो वा
पापकम्मं पकुब्बती दकाभिसेचना सोपी पापकम्मा पमुच्यती. यो म्हणजे जो कोणी, आणि वृद्धो म्हणजे वृद्ध व्यक्ती, दहर म्हणजे तरुण व्यक्ती. पुढे प कुब्बती म्हणजे करतो. दक अभिसेचन म्हणजे पाण्यात स्नान करणे. दक अभिसेचन म्हणजे पाण्यात स्नान करणे असा त्याचा अर्थ आहे. सो म्हणजे तो, आणि पी म्हणजे सुद्धा. पमुच्यती म्हणजे मुक्त होतो. जो वृद्ध अथवा तरुण पापकर्म करतो तो सुद्धा पाण्यात स्नान केल्याने पापकर्मापासून मुक्त होतो. को नु ते इदमखासी अजानन्तस्य अजानको दकाभिसेचना नाम पापकम्मा पमुच्यती. को म्हणजे कोण, प्रश्न. आता कोण, नु हा होकारार्थी प्रश्नार्थक हे आहे. ते म्हणजे तू, इदम ही गोष्ट, अख्खासी अख्खात म्हणतो ना आपण तसं, की घोषित केले किंवा सांगितले. अजानं तस्स म्हणजे त्याला जाणून, तस्स म्हणजे त्याला जाणून, अजानं जाणून, अज्ञानी म्हणजे न जाणून, जाण म्हणजे जाणून, आणि अजानक म्हणजे न जाणून म्हणजे अज्ञानी व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे. अजानको म्हणजे अडाणी. नाम म्हणजे हा शब्द असा कुठेही वापरला जातो. जसं नाव विचारायचे तर नाम विचार, किंवा मग यासारखे, किंवा अशी धारणा आहे, अशा अर्थाने तो वापरला जातो. तर कोनु दे इदमखासी अजानन्तस्य जानको दकाभिसेचना नाम पापकम्मा पमुच्यती. म्हणजे पाण्यात स्नान केल्याने पापकर्मापासून मुक्ती मिळते हे तुला कोणी अज्ञानी कोणत्या अडाण्याने सांगितले, असं ती त्याला प्रश्न विचारते. तेव्हा पुढे ती म्हणते, सग्ग नून गमिस्सन्ति सब्बे मंडूक कच्छपा नागाच सुसुमाराच ये चये उदके चरा. म्हणजे सग्ग म्हणजे स्वर्ग, नून म्हणजे नक्की निश्चितच, गम इस्सन्ति म्हणजे जातील, गम म्हणजे जाणे, इस्सन्ति म्हणजे जातील, भविष्य काळाचा प्रत्यय लागलाय परत तिथे. मंडूक म्हणजे बेडूक, कच्छपा म्हणजे कासव, सुसुमारा म्हणजे मगर, नाग म्हणजे साप आहे. आणि पुढे ये म्हणजे जे काही, च अय्ये म्हणजे आणि इतर. च म्हणजे आणीसाठी च वापरला जातो, अय्ये म्हणजे इतर. चर म्हणजे प्राणी, आपण म्हणतो ना जलचर वगैरे, म्हणजे पाण्यात राहणारे वगैरे असे प्राणी, किंवा जगणारे म्हणजे जिवंत असणारे किंवा चालणारे असे चर, म्हणजे जिवंत प्राणीच म्हणू आपण त्यांना. तर पाण्यात स्नान केल्याने जर पापकर्मापासून मुक्ती मिळते, तर मग सर्व बेडूक, कासव, साप, मगर आणि पाण्यात राहणारे इतर प्राणी सर्वच्या सर्व निश्चितच स्वर्गात जातील, असं ते त्याला सांगते. पुढे ओरंभिका सुकरिका मच्छिका मेघबंधका चोराच वज्रघाता च ये चये पापकमिनो दकाभिसेचना तेपी पापकम्मा पमुच्चरे. म्हणजे हे ओरंभिका म्हणजे खाटीक, जो मेंढ्या किंवा बकऱ्यांचं मांस विकतो त्याला ओरंभिका म्हणतात. सुकरिका म्हणजे डुकराचं, सुकर म्हणजे डुक्कर, आणि सुकरिका म्हणजे डुकराचं मांस विकणारा. मच्छिका म्हणजे कोळी, मेघबंधका म्हणजे हरिण पकडणारा, वज्रघाता म्हणजे वध करणारा,
आणि पाप कम्मिनो म्हणजे पाप कर्म करणारे. तर जसं मागे तिने सांगितलं की पाण्यात स्नान केल्याने जर पाप कर्मापासून मुक्ती मिळते, तर सर्वच बेडूक, कासव, साप, मगर आणि पाण्यात राहणारे इतर प्राणी सर्वच्या सर्व निश्चित स्वर्गात जातील. तसंच ती म्हणते की मेंढ्यांचे मांस विकणारे खाटीक, डुकरांचे मांस विकणारे मुळी, हरिण पकडणारे पारधी, चोर, वध करणारे आणि इतर सर्व पाप करणारे पाण्यात स्नान केल्याने पाप करण्यापासून मुक्त होतील. म्हणजे जर असं असेल तर, असं तिचं म्हणणं. सचे इमा नदियो ते पापं पुब्बे कतं वहु पुण्यम पिमा वहेयु ते तेन त्वं परिबाहिरो. सचे म्हणजे जर, इमा ह्या, नदियो नदी म्हणजे नदीचं रूप आहे ते, त्याला प्रत्यय लागलेला आहे, नदियो झालेले नद्या. वहू म्हणजे वहती, वहती जसा शब्द आहे तसं वहून झालेलं, वहून केलेलं आहे ते म्हणजे वाहणे. आणि पुय्यम म्हणजे पुण्य म्हणजे पुण्य, आणि पी म्हणजे सुद्धा, पुय्यम पी म्हणजे पुण्य सुद्धा. परिबहिरो म्हणजे बाहेरचा व्यक्ती. तर जर ह्या नद्या तू पूर्वी केलेले पाप वाहून नेतील, तर मग तुझे पुण्य सुद्धा का वाहून नेणार नाही? त्यामुळे तू पुण्यरहित होशील. तर असं ती म्हणते की जर असं नदीत आंघोळ केल्या, पाण्यात आंघोळ केल्याने पाप वाहून जाणार असेल, तर हे बेडूक वगैरे जे पाण्यात राहणारे प्राणी आहेत ते सुद्धा पापमुक्त होतील. आणि जे खाटीक आहेत किंवा जे वध करणारे आहेत हे सुद्धा जेव्हा पाण्यात आंघोळ करतील तेव्हा त्यांचं पाप नष्ट होऊन जाईल. तर तसंच ती हे म्हणते की जर या नद्या तू पाप वाहून नेऊ शकतात, तर मग पुण्य सुद्धा वाहून नेऊ शकतात. म्हणजे जर नदीत आंघोळ केल्याने पाप वाहून जातं, तर पुण्य सुद्धा वाहून जाईल आणि त्यामुळे तू पुण्यहीन होशील. तर याचा अर्थ असा की ते तसं होत नाही असं तिला सांगायचं आहे. तर आता इथून पुढच्या गाथा आहेत त्या आपण पुढच्या वेळेस बघू, कारण मी अजून केल्या नाहीत त्या.